जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत जगभरातील 20 ठळक घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला. बलूच नेते ब्रह्मदत्त बुक्टी यांचा ताबा मिळवण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतलाय. सध्या स्वित्झर्लंडमधील जिनिवात असलेल्या बुक्टी यांनी भारताकडे आश्रय मागितलाय. त्याच पार्श्वभूमीवर बुक्टी यांच्या ताब्यासाठी ISI येत्या काही दिवसात इंटरपोलला पत्र पाठवणार आहे. पुढील महिन्यात भारतात होणारं व्यापार प्रदर्शन पाकिस्तानने रद्द केलंय. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. आलिशान पाकिस्तान प्रदर्शन ऑक्टोबरमध्ये दिल्लीत होणार होतं. उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अस्वस्थतेचा परिणाम असू शकतो असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केले. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या अन्यायामुळे उरी हल्ला झाला असावा अशा शब्दात उलट्या बोंबा मारायला पाकिस्तानने आता सुरुवात केली. काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील मानहानीकारक पराभव पाकिस्ताननेही मान्य केलाय. पाकिस्तानच्या द डॉन या वृत्तपत्रानं या मुद्द्यावर पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपेक्षित यश मिळालं नाही असं स्पष्टपणे म्हटलंय. काश्मीर वादामध्ये चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे असं चित्र पाकिस्तानी माध्यमांमध्ये रंगवलं जातंय. पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र डॉनमध्ये याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त चीनी राजदूतांना निमंत्रण देण्यात आलं होतं असं वृत्तही डॉनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलंय. पाकिस्तानी लढाऊ विमानाच्या अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झालाय. पाकिस्तानी लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जामरुद शहराशेजारी खैबर खिंडीजवळ F-7 एअरक्राफ्ट विमान कोसळून वैमानिक आमिर शाहाद याचा मृत्यू झालाय. पाकिस्तानी लष्करानं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. पाकिस्तानी लष्कराला गेल्या 18 महिन्यांमध्ये विमान अपघातांचा सामना करावा लागलाय. पाकिस्तानबरोबरच्या संयुक्त लष्करी कवायती करण्यासाठी रशियन सैन्याची तुकडी पाकिस्तानात दाखल झाली असली तरी या कवायती पाकव्याप्त काश्मीरमध्ये करणार नाही असं रशियानं स्पष्ट केलंय. उरी इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रशियानं पाकसोबत कवायती रद्द केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. रशियानं उरी हल्ल्याचा कडक शब्दात निषेधही केला होता. सिरियामध्ये एका आठवड्यापासून सुरू असलेली युद्धबंदी संपल्यानंतर बंडखोरांच्या ताब्यातील अलेप्पो भागात रशियानं 24 तासात तब्बल 200 हवाई हल्ले केले. त्यात एकेकाळी सिरियाची व्यापारी राजधानी असलेलं अलेप्पो शहर उद्ध्वस्त झालंय. 100 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचा बालकांचा समावेश असल्यानं जागतिक स्तरावर रशियाचा निषेध होतोय. सिरियन फौजांनी बंडखोरांच्या ताब्यातील अलेप्पो शहरात कूच केली आहे. दरम्यान अलेप्पोतील पाणी पुरवठा सिरियन फौजांनी बंद केलाय. अलेप्पोमध्ये रशियाच्या विमानांनी जोरदार हल्ले सुरू केले. त्यामुळे सिरियन फौजांना आगेकूच करणं सोपं जातंय. पण या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा मात्र जीव जातोय. बगदादच्या उत्तरेकडे असलेल्या तपासणी नाक्यावर करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 11 सैनिक ठार झाले. 3 आत्मघातकी दहशतवाद्यांनी स्फोटकं असलेल्या वाहनाची सुरक्षा दलाच्या तपासणी नाक्याला धडक दिली. आत्मघातकी स्फोटात 11 जण ठार झाले असून 34 इतर सैनिकी अधिकारी जखमी झाले. येमेनमध्ये अमेरिकेनं ड्रोनच्या सहाय्यानं केलेल्या कारवाईत अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या एका म्होरक्यासह 3 दहशतवादी ठार झालेत. अमेरिकेच्या ड्रोननं मरीब भागातनं निघालेल्या एका वाहनाचा अचूक वेध घेतला. यावेळी वाहनात असलेले 4 दहशतवादी जागीच मृत्युमुखी पावले. मृतांमध्ये अबू खालेद अल सनानी या म्होरक्याचा समावेश आहे. नऊ 11 हल्ल्याच्या प्रकरणात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हेटो जारी केलेला आहे अमेरिकेमध्ये. त्यामुळे अमेरिकी नागरिकांना सौदीच्या आरोपींवर खटला दाखल करता येणार नाही. 19 पैकी 15 सौदी अरेबियाचे नागरिक आहेत, पण त्यांच्यावर आता अमेरिकेंना खटला दाखल करता येणार नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहात यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. अमेरिकेतील बर्लिंग्टन शहरातील एका मॉलमध्ये बंदूकधारी व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात 4 मृत्यू झालाय. बर्लिंग्टन शहरातील कॅस्केड मॉलमध्ये ही घटना घडली. बंदूकधारी व्यक्तीनं बेछूट गोळीबार केल्यानं खरेदीसाठी आलेल्या अनेकांना गोळ्या लागून त्यापैकी 4 मृत्यू झाला. या हल्ल्याप्रकरणी 20 वर्षीय तुर्की नागरिकाला अटक करण्यात आली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दोघेही उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन हे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये ही भेट होणार आहे. या भेटीत भविष्यातील अमेरिका इस्रायल संबंधांवर नेतान्याहू हे दोन्ही उमेदवारांशी चर्चा करणार आहेत.
हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये झालेल्या स्फोटात 2 नागरिक जखमी झाले। स्फोटाचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही। बुडापेस्टच्या मध्यवर्ती भागात एका बंद दुकानासमोर हा स्फोट झाला, पण स्फोटाची भीषणता एवढी होती की आजूबाजूच्या गाड्यांच्या आणि घरांच्या काचा फुटल्या। दक्षिण पूर्व चीन समुद्रामध्ये सर्व्हे आणि नकाशांचं आरेखन करण्यासाठी चीन तिथे ड्रोन तैनात करण्याची तयारी करते। जपानबरोबर वाद सुरू असलेल्या बेटांवरही हे ड्रोन तैनात होणार आहेत। हे ड्रोन किनाऱ्यापासून 80 नॉटिकल मैल अंतरापर्यंत लक्ष ठेवू शकतील। रुमानियाच्या पूर्व भागाला भूकंपाचा धक्का बसलाय। रुमानियाची राजधानी बुखारेस्टच्या उत्तरेतील भागाला 5.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलाय। या भूकंपाचा केंद्रबिंदू बुखारेस्टपासून 149 किलोमीटर अंतरावर आणि 91.25 किलोमीटर खोलीवर होता। त्यामुळे या भूकंपामुळे मोठं नुकसान नाही झालं। फिलिपिन्समधील मिंदानाओ बेटांना आज 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसलाय। शनिवारी सकाळी 6:53 हा धक्का बसला। या भूकंपाचा केंद्रबिंदू मिंदानाओ बेटांवरील डावाओ इथून 114 किलोमीटर अंतरावर आणि भूगर्भात 69 किलोमीटर खोलीवर होता। तीन वर्षांच्या सेरिनला रशियन पोलिसांनी अखेर शोधून काढलंय। 3 दिवसांपूर्वी सायबेरियाच्या जंगलात तो हरवला होता। 72 तास तो जंगलात लांडगे अस्वलांसोबत राहिला। या भागात रात्रीचं तापमान शून्याच्याही खाली होतं। सेरिननं 3 दिवस फक्त चॉकलेटवर काढले। देवदारच्या जंगलात पानं अंथरून तो झोपत होता। आता सेरिन सापडलाय म्हणून अख्ख्या गावात आनंदोत्सव साजरा होतोय। प्रशासनानं तर त्याचं टोपण नाव मोगली असं ठेवलंय। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ऑगस्ट 1945 मध्ये विमान अपघातातच झाल्याचा दावा करण्यात आलाय। bosfiles.info हा दावा करताना ब्रिटनचं एक पत्र जाहीर केलंय। भारताच्या व्हाईसरॉयनी ब्रिटनच्या तत्कालीन मंत्र्यांना 4 सप्टेंबर 1945 रोजी एक पत्र पाठवलं होतं। तैपेईमधील विमान दुर्घटनेत नेताजींचा मृत्यू झाल्याचं मानलं जातं। 27 ऑगस्ट 1945 रोजी अपघात झाला होता असं मानलं जातं। त्या घटनेच्या 9 दिवसांनंतर हे पत्र पाठवण्यात आलं होतं। व्हाईसरॉयनी हे तपासही केला होता। या होत्या जगभरातल्या 20 ठळक घडामोडी। वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।